भूसंपादनाविना रस्ता रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. भांबाडा शिवारात संदीपान भुमरे यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आणि शेतकरी व जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार असे खासदारांचे आश्वासन. नमस्कार, सर्वज्ञ न्यूज या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लाडसंगी करमाड आणि लाडसंगी चौका या जिल्हा मार्गाचे राज्य महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. मात्र जमिनीचे अधिग्रहण न करता आणि कोणताही मोबदला न देता रस्त्याचे रुंदीकरण हे करण्याचा घाट शासनाने घातला आहे. या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी लाडसंगी दौऱ्यावर जात असताना भांबाडा शिवारात येताच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावर पाहूया खास विशेष रिपोर्ट. लाडसंगी परिसरातील महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम कंत्राटदाराकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र भूसंपादनाची कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता हे काम सुरू झाल्याने भांबाडा, दुधड, लाडसंगी आणि पिंपळखुटा परिसरातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. आमचा विकासाला व रस्त्याला विरोध नाही, मात्र आधी जमिनीचे योग्य भूसंपादन करून मोबदला द्यावा, मगच काम सुरू करा, अशी ठाम भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे. शनिवारी सकाळी संदीपान भुमरे आणि जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे भांबाडा शिवारात आले असता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराकडे त्यांनी खासदारांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खासदार संदीपान भुमरे यांनी या प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला. बाधित शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. या रस्त्याच्या प्रश्नावर बाधित शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांची लवकरच एक संयुक्त बैठक घडवून आणू आणि योग्य तो तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे खासदारांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो आणि शेतकऱ्यांना कधी न्याय मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सर्वज्ञ न्यूज, छत्रपती संभाजीनगर, करमाड.